मॉडिफाई हे औषध आजकाल मोदींचं नाव बरंच चाललंय ना, त्यांच्याशी यांचा काही संबंध नाही. मोदीफाय, बरेच जण मोदीफाय म्हणतात त्याला. हे मॉडिफाय हे औषध काय आहे याचं स्पेलिंग लिहिताना आम्ही चुकलो का, पीएच जरा वेगळा लिहिलाय का, सांगण्याचं तात्पर्य चुकलो नाही आहे. पीएच तुम्हाला सांगण्याचं, जमिनीचा सामू किंवा पाण्याचा सामू म्हणजे तुमच्या शेतीतलं पाणी जे तुम्ही शेती करता वापरणार आहात ते पाणी खारं आहे का किंवा ऍसिडिक आहे का. ऍसिडिक असण्याचा प्रश्न येत नाही. भारतामध्ये फक्त खाऱ्या जमिनी किंवा नॉर्मल जमिनी आहेत किंवा पाणी हे खारं किंवा नॉर्मल आहे. पीएच म्हणजे एक स्केल असते तुमच्या जमिनीमध्ये किंवा तुमच्या पाण्यामध्ये खारेपणा किती आहे त्याचं मोजमाप करण्याचं जे परिमाण आहे त्याला पीएच म्हणतात. नॉर्मल पीएच म्हणजे गोड पाणी जे असतं त्याचं 6.5 तर 7.5 हे पीएच राहतं. जे पाणी तुम्ही जमिनीमध्ये वापरणार आहात, शेतीला फवारणी करता वापरणार आहात, ते पाणी गोड करावं आणि मग ते तुम्ही शेतीला वापरावं असा आमचा मानस आहे, कयास आहे. कारण जी तुम्ही उच्च महाग औषधी वापरतात त्याचे रिझल्ट यावे म्हणून ते पाणी गोड करावं आणि मग तुम्ही वापरावं असा आमचा उद्देश आहे. मग हे खारे पाण्याला गोड करण्याचा तरीका आहे. पण हे वॉटर प्युरिफायर नाहीये. अशुद्ध पाण्याला शुद्ध करत नाही पण खारे पाण्याला शुद्ध करतं. मग काल आमचे दिगंबर सोनवणे सर अडूनच राहिले. म्हटलं चला आता समुद्रावर जाऊ आणि पाणी गोड करू. असं होत नाही. मिठामध्ये पाणी असेल तर आम्ही गोड करणार नाही, पण पाण्यामध्ये मीठ असेल तर आम्ही गोड करू शकतो. 2 वाक्यातला अंतर कळलं का? कन्फ्युजिंग आहे पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. समुद्रामध्ये मिठामध्ये पाणी असतं. आपला पाक असतो ना जिलेबीचा, 1 तारी 2 तारी पाक करतात ना. माझ्या बायकोला तर जिलेबी पण करता येत नाही, पण जलेबी करताना माझी आई म्हणायची 2 तारी आला इथे जिलेबी करता येते. बरोबर आहे ना. साखरेमध्ये पाण्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त झालं तर पाक होतो आणि पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त झालं तर समुद्र होतो. समुद्राचं पाणी गोड करता येत नाही कारण हे औषध काम कसं करतं, पाण्यातल्या मिठाला खाली बसवतं आणि वरचं पाणी गोड होतं. पण ज्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे तर ते मिठाला बसवणार कसं, कारण मिठाचं प्रमाण जास्त आणि पाणी कमी, त्यामुळे त्याला खाली बसवता येत नाही. त्यामुळे सॅच्युरेशन लेवलच्या वरती जर मिठाचं प्रमाण असेल तर त्याला गोड करता येत नाही. पण हे पाण्याला निश्चितच गोड करण्याचं परिमाण आहे. मग शेतीला तुम्ही पाणी आहे, तुमच्या विहिरीला पाणी आहे, तुमच्या कालव्यातून पाणी येतं, नदीला पाणी आहे, बोरवेलला पाणी आहे, ते गोड करायचं आहे का? हो, त्याला गोड करता येतं. पण तुमच्या विहिरीला बोरला झरे असतात, त्या झऱ्यामधलं पाणी जे येतं ते खारंच येतं. त्यामुळे तुम्ही आज गोड केलेलं पाणी उद्या खारं होतं. त्यामुळे विहिरीमध्ये टाकू नका. जेव्हा तुम्ही पाणी वापरणार आहात त्या पाण्याचा वापर तुम्ही निश्चितच जेव्हा वापरणार आहात तेव्हा गोड करा. आता याचा एक वापर स्त्रियांनी खूप चांगला चालू केला. कसा? जर तुमच्या एरियामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असेल, कमी पाणी असेल, खारच पाणी असेल, विहिरीचंच पाणी वापरण्याकरता तुम्ही वापरत असाल, त्याच पाण्याने जर तुम्ही आंघोळ करत असाल, खारे पाण्याने आंघोळ केलं की माझ्यासारखी परिस्थिती होते. केस जातात, तुमची कांती बेकार होते, कलर बेकार होतो, तुमची स्किन ही रुक्ष होऊन जाते आणि जास्त जर साल्ट असेल, पाणी जर खारं असेल तो तुमचा रंग सुद्धा गोऱ्याचा काळा होऊ शकतो. म्हणून स्त्रियांनी काय केलंय, पाणी घेतात आंघोळीचं, गरम असू देत किंवा थंड असू देत, त्यामध्ये एक झाकण मॉडिफाय टाकतात, पाणी गोड होतं, मग आंघोळ करतात आणि म्हणजे त्यांची कांती पण चांगली राहील, केस पण चांगले राहतील आणि हे आंघोळीचं पाणी गोड करण्यासाठी लोकांनी याचा वापर केलाय. मुंबई पुण्यामध्ये झोपडपट्टीमध्ये जिथे पाण्याचा सप्लाय होतो टँकरनी, तिथे लोक टँकरचं पाणी खारं पाणी घेतात, त्याला गोड करतात. टँकरमध्ये सुद्धा, टँकर लॉबीमध्ये जिथे टँकरनी सप्लाय होतो पाणी, तिथे खारं पाण्याचा टँकर घेतात आणि त्याला गोड पाण्याचं एक बॉटल टाकली की ते पाणी गोड होतं. मग खारे पाण्याचं टँकर 800 रुपयांचं असतं.
आणि गोड पाण्याचं टँकर हे 4,000 रुपयांचं असतं. पटेल लोकांना धंदा करायचं सांगावं लागतं का? 800 रुपये का टँकर लो, 500 रुपये का मॉडिफाइड आलो, 4,000 रुपये में बेचो, बात खतम हो गई. गोड पाण्याचे रेट जास्त असतात. पण ज्या पाण्यामध्ये तुम्ही हे टाकलं पण ते खारं पाणी असेल पण पिण्यायोग्य असेल तर ते मॉडिफाय टाकल्यानंतर सुद्धा तुम्ही ते पिऊ शकता, कारण हे ऑर्गॅनिक आहे. पण हे वॉटर प्युरिफायर नाही आहे, हे TDS पाण्याचा कमी करण्याचं प्रमाण आहे. मॉडर्न ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही पाणी गोड करावं आणि हे तुम्ही शेती करता वापरावं असा आमचा मानस आहे. आता तुम्हाला खताबद्दल सांगणार आहोत. शेवटचे 10 मिनिटं घेणार. हायचं वाटलं ना? मॉडिफायचा रेट ड्रिप मधून हा चांगला. मी तुम्हाला डोजेसच सांगितले नाही ना? ओके, सॉरी. मॉडिफायचा डोज कसा काढावा हे तुम्हाला तुमचं काढायचं आहे. कसं? कारण पाणी तुमचं किती खारं आहे हे मला माहिती नाही, मॉडिफायला माहिती नाही आहे. मॉडिफाय किती टाकावं हे तुम्हाला सांगता येणार नाही. मग तुम्ही काय करायचं, 1 लिटर पाणी घ्यायचं आणि ते काचेच्या भांड्यामध्ये घ्यायचं. 1 लिटर पाणी किंवा अशी बॉटल घ्यायची, 1 लिटरची आहे. हे पाणी गोड आहे आणि या पाण्यामध्ये म्हणजे बॉटल ही घ्यायची, पाणी आपल्या विहिरीचं घ्यायचं, त्यामध्ये एक एक थेंब तुम्ही मॉडिफाय टाकायचं. तोपर्यंत तुम्ही थेंब पाण्यामध्ये टाकायचे जोपर्यंत हलका लाल कलर किंवा हलका गुलाबी कलर त्या पाण्याचा होत नाही. तुमचं असं लक्षात येईल की 1 ते 2 थेंब टाकले किंवा 3 थेंब टाकले की तुमचं पाणी हलकं लाल किंवा गुलाबी झालं. म्हणजे 1 लिटर पाण्याला 3 थेंब लागली तर तुम्हाला ड्रिपला किती लिटर पाणी तुम्ही एका दिवसाला देणार आहात तेवढे तुम्ही मॉडिफाय वापरायचं. सिंपल आहे. कोणाच्या शेतामध्ये 2 थेंब लागतील, कोणाच्या शेतामध्ये 3 लागतील, कोणाच्या शेतामध्ये एकाच थेंबामध्ये काम होईल. तुमच्या विहिरीचं, बोरचं, नदीचं, नहेरचं पाणी किती गोड आहे, किती खारं आहे त्यावर हे थेंब डिपेंड करतात. तुमचा प्रयोग तुम्हालाच करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतीकरता हा वापरायचा आहे. आता येऊ खतांवर. मला फक्त 10 मिनिटं द्या, त्या खताच्या बाबतीमध्ये मी बोलणार आहे. भारतामध्ये खताचं वितरण कसं होतं, खत कोण कोण कसं वापरतं मला सांगा पहिले. बरं, खत किती? Please do like, subscribe and share the word for wellness. Take care and thank you for your time. See you again in next video with some more awesome product like this.